अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। पहलगाम येथील हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने जी कामगिरी केली पाकिस्तान सोबत झालेल्या युद्धात, त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतीय सैन्याच्या शौर्याच्या सन्मानार्थ राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केलं जात आहे। अमरावतीमध्ये देखील आज तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो दृश्यांमध्ये स्वतः भाजपच्या नेत्या नवनीत राणा या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। मोठ्या संख्येने जर आपण पाहिलं तर भाजपचे पदाधिकारी असतील, सोबतच अमरावतीकर या संपूर्ण रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। नवनीत राणा स्वतः या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। कवी काय सांगणार, मोठी गर्दी रॅलीमध्ये, काय सांगणार? जे तिरंगा बद्दल ज्याही लोकांना प्रेम आहे, सुट्टीच्या दिवशी सुद्धा तुम्ही पाहू शकता की अमरावतीमध्ये किती रोष आहे लोकांमध्ये। जे पहलगाममध्ये झालं आणि ज्या पद्धतीने आमचे सैनिक लढताय त्यांचे सन्मानार्थ आणि आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ज्या पद्धतीने पाकिस्तानला जे पहलगाममध्ये झालं त्याचं उत्तर देत आहे आणि आज तिरंगाबद्दल प्रेम असणारे सगळे लोक अमरावतीमध्ये आज तिरंगा रॅली करत आहे। मला वाटते ज्यांना ज्यांना स्वाभिमान आहे ते सगळे रोडवर आज दिसत आहेत। एकदा इशारा दिलेला आहे, तुम्ही पाकिस्तानला कसं पाहणार? आमचा इशारा तर त्याच दिवशी दिला ज्या दिवशी आमचा धर्म विचारून आमच्या लोकांना पहलगाममध्ये मारलं। त्याच दिवशी आम्ही आमच्या देशाचे प्रधानमंत्री अमित शहाजी आणि आमचे जे डिफेन्स मिनिस्टर आहे राजनाथ सिंहजीनी त्या दिवशी ठरवलं होता कि जिसने धर्म पूछ के मारा है उसे बिना धर्म के मारेंगे और बताएंगे हम हिंदुस्तान में रहते हैं और हमारा धर्म हिंदुस्तानी है। मोठी गर्दी झालेली आहे या रॅलीला, कसं गर्दी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे अमरावतीमध्ये? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की आम्हाला अभिमान आहे की आम्ही हिंदुस्थानमध्ये जन्माला आलो आणि ते सगळे लोक आज बाहेर निघून आज हे रॅली करत आहेत। शेवटला प्रश्न, राजकीय काल तुम्ही असं म्हटलात की अमरावती महानगरपालिका भाजप स्वबळावर लढणार आहे आणि भाजपचा झेंडा इथे येणार आहे, कसं पाहताय? मी माझी व्यक्तिगत मत सांगितलं आहे की माझी इच्छा आहे की आम्ही एकटेच लढलो पाहिजे, स्वबळावर लढलो पाहिजे आणि ते मी माझे जे नेते आहे वरिष्ठ जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्यासमोर मी माझा मत मांडणार आहे आणि माझे पूर्ण प्रयत्न राहील की आम्ही एकटेच लढू आणि एकटेच आमचा महापूर होईल।